नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. ऑनलाईन पिझ्झा मागवल्याच्या संशयावरून एका विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून बेदखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या विद्यार्थिनीला रेक्टरने अनेक अपमानजनक गोष्टी बोलल्याचंही समोर येत आहे. ही घटना घडली आहे चक्क विद्येच्या माहेरघरात, अर्थातच पुण्यात, आणि तेही समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात. नेमके काय आहे हे प्रकरण पाहूयात. प्रेरणा ताकतोडे असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती मूळची धाराशिव जिल्ह्यातील आहे. ती पुणे जिल्ह्यातील एका खासगी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. महिन्याभरापूर्वीच तिचं ऍडमिशन पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात असणाऱ्या समाज कल्याण वसतिगृहामध्ये झालं होतं. दरम्यान काही दिवसांसाठीच ती कॅम्पला गेली होती. कॅम्पवरून परतल्यानंतर तिच्या रूममध्ये पिझ्झाचा बॉक्स आढळला. बाहेरून पिझ्झा तिनेच मागवला होता असा आरोप वसतिगृहाच्या रेक्टर मीनाक्षी नारहरे यांनी केला. तिच्यासह तिच्या रूममेट असलेल्या 3 मुलींवरही हा आरोप करण्यात आला. मात्र या मुलींनी एकट्या प्रेरणाचं नाव पुढे केलं, तर आपण पिझ्झा आणलेलाही नाही आणि खाल्लेलाही नाही. 3 दिवसांपासून पिझ्झाचा बॉक्स त्याच ठिकाणी होता, त्यामुळे मला याविषयी काहीच माहिती नाही असं तिने अनेकदा सांगूनही रेक्टरने ऐकलं नाही. तिला रूम सोडण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली. तिच्या कुटुंबियांना बोलवून त्यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली. कुटुंबियांनी विनंती करूनही रेक्टर महिलेने काहीच ऐकून न घेता मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत अनेक टिप्पण्या केल्या, ज्यामुळे अखेर ही मुलगी कुटुंबियांसह वसतिगृहातून बाहेर पडली आहे. 1 महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांसाठी या मुलीला 4 वेळा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे नैराश्यात आलेल्या या मुलीने स्टुडंट्स हेल्पिंग हँडकडे मदत मागितली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलंय. या प्रकरणी संस्थेचे प्रमुख ॲडव्होकेट कुलदीप आंबेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील मोशी या भागातील विद्यार्थिनीचं वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये एक अजब निर्णय तिथल्या गृहपाल यांनी विद्यार्थिनीला दिलेला आहे. तो निर्णय असा आहे की ऑनलाईन पिझ्झा मागवल्यामुळे या विद्यार्थिनीवरती वसतिगृहामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अत्यंत निंदनीय घटना आहे. कारण का आपण पाहत असाल की कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये ऑनलाईन गोष्टी मागवल्या जातात, विधी मंत्रालयापासून ते सामान्य कचेरीपर्यंत. असे असताना एखाद्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींनी वसतिगृहामध्ये राहत असताना जर ऑनलाईन पिझ्झा मागवला म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असेल, तर हे खरंच निषेधार्थी बाब आहे. ह्या संबंधित रेक्टरवरती समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकुरे यांनी कायदेशीर कारवाई करावी आणि याचे गांभीर्याने दखल घेऊन माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांनी राज्यातील अशा जे रेक्टर आहेत की जे करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवरती मानसिक त्रास देतात, त्यांना नियमावली, स्वतःची कुठली लिगली नियमावली नसताना नियम तयार करून विद्यार्थ्यांवरती जर कारवाई करत असेल तर त्यांच्यावरती त्यांनी तात्काळ ऍक्शन घ्यावी. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर सर्व स्तरातून टीका होतीये. संबंधित रेक्टर महिलेवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा जोर धरत आहे. दरम्यान आम्ही रेक्टर मीनाक्षी नरहरे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र पिझ्झा मागवणं आणि हॉस्टेलमधून हकालपट्टी होण्या इतपत ही चूक आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं, या रेक्टरची चौकशी होते का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.